गोंदिया जिले के निजी प्राथमिक, माध्यमिक और उच्च माध्यमिक स्कूलों में पढ़ाने वाले शिक्षकों ने गोंदिया शहर से 20 किलोमीटर दूर रजे गांव स्थित वाघ नदी पर जाकर आत्मदहन आंदोलन करने की कोशिश की, लेकिन पुलिस ने उन्हें हिरासत में लेकर रिहा कर दिया। गोंदिया जिले के निजी प्राथमिक, माध्यमिक और उच्च माध्यमिक स्कूलों में पढ़ाने वाले शिक्षकों ने पहले जिला कलेक्टर के माध्यम से राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को निवेदन सौंपा था। 2024 के चुनाव के दौरान सरकार ने जीतने के बाद मानधन बढ़ाने और स्कूलों को 100% अनुदान देने का परिपत्रक जारी किया था, लेकिन चुनाव खत्म होने और सरकार के गठन के बाद भी मौजूदा बजट सत्र में शिक्षकों को उम्मीद थी कि उनकी मांगों पर विचार किया जाएगा। हालांकि बजट सत्र समाप्त होने के बावजूद सरकार ने मानधन बढ़ोतरी को लेकर कोई घोषणा नहीं की। इसी के चलते आज पूरे राज्य में शिक्षक समन्वय संघ के नेतृत्व में जिला कलेक्टर कार्यालय के सामने आत्मदहन आंदोलन करने का निर्णय लिया गया था। गोंदिया जिले के निजी स्कूलों में पढ़ाने वाले शिक्षकों ने वाघ नदी पर जाकर आत्मदहन करने का प्रयास किया, लेकिन पुलिस ने उन्हें हिरासत में ले लिया। खरं तर ऑक्टोबर 2024 मध्ये शासनाने मंत्रिमंडळामध्ये घेतलेला निर्णय होता की जे 20% 40% अनुदानाचा जो टप्पा वाढीचा प्रश्न होता तो निर्णय घेतल्यानंतरही आता शेवट वर्षलोटच चाललेला आहे, पण अजूनपर्यंत शासनाने दखल घेतली नाही। याचा असा परिणाम झाला महाराष्ट्रामध्ये संपूर्ण शिक्षकांवर की महाराष्ट्रामध्ये 3 शिक्षकांनी जी आत्महत्या केली। आता खऱ्या अर्थाने मी तिला आत्महत्या म्हणणार नाही, त्या शासनाने चुकीच्या धोरणाचा अंमलबजावणी केली, त्यांना पाहिजे त्या पद्धतीचं त्यांचा टप्पावाढ केलेली नाही। त्यांच्यामुळे त्यांच्या जीवनात ज्या नैराश्याची भावना आली आणि त्यांनी मजबुरीने जी आत्महत्या केलेली आहे, मला असं वाटतंय की ही त्यांची आत्महत्या नव्हती तर ती हत्याच आहे, कारण शासनाने तशी परिस्थिती त्यांनी निर्माण केलेली होती। आणि म्हणून ज्या ह्या व्यवस्थेमध्ये जे लोक असतील की ज्यांच्यामुळे त्या शिक्षकांनी आत्महत्या केली त्या तमाम लोकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद झाला पाहिजे। या ठिकाणी आम्ही हीच मागणी या ठिकाणी करत आहोत, नाहीतर आम्ही सुद्धा आत्महत्या करूया असं या सरकारला मी सांगू इच्छितो। आमच्या मागण्या ह्या गेल्या 15 ते 20 वर्षापासून त्या जशाच्या तशा आहेत। शासनाने आम्हाला जे सध्या 20%, 40% आणि 60% अनुदान घेत आहेत त्यांना 1 जून 2024 पासून 10 ऑक्टोबर 2024ला शासन निर्णय काढून 1 जून 2024 पासून त्यांना पुढील वाढीव 20% अनुदान देण्याचं त्यांनी मान्य केला आणि त्या वाढीव टप्प्यानुसार 2024च्या नोव्हेंबर अधिवेशनामध्ये त्याची तरतूद व्हायला पाहिजे होता, पण खरे तर शासनाने त्याची तरतूद केली नाही। शासनाने चालढकलपणा केला आणि आता 2025च्या जो आर्थिक बजेटचा जो अधिवेशन 3 मार्चपासून जो सुरू झाला, या अधिवेशनामध्ये सुद्धा पुरवणी मागण्यामध्ये आमची तरतूद झाली नाही आणि त्यामुळे संपूर्ण राज्यातील शिक्षक वर्गामध्ये नैराश्याचे वातावरण आणि शासनाच्या विरुद्ध अत्यंत रागाचे वातावरण निर्माण झालेले आहे। आणि या अवस्थेमध्ये संपूर्ण राज्यातील शिक्षकांना एक शासनाकडून मोठी अपेक्षा होती की 1 जूनपासून आपल्याला वाढीव टप्पा मिळणार आहे आणि या अधिवेशनामध्ये त्याची तरतूद होईल, परंतु अधिवेशन जवळजवळ उद्या संपायला आला, परंतु कुठल्याच प्रकारची तरतूद न झाल्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये शासनाच्या विरुद्ध शिक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोष आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण गोंदिया जिल्ह्यामध्ये शासनाचा निषेध म्हणून आपण या ठिकाणी संपूर्ण शिक्षक एकजूट होऊन या रजेगाव घाटावर आत्मदहनाचा आम्ही शासनाला म्हणजे इशारा देऊन आम्ही या ठिकाणी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणून या माध्यमातून शासनाला आमची एकच मागणी आहे की शासनाने कमीत कमी आमचा 1 टप्पा 1 जूनपासून वाढीव टप्पा याच अधिवेशनामध्ये मंजूर करावा आणि राज्यातील 65,000 शिक्षकांना न्याय द्यावा, तरच या शिक्षकांचा जो रोष आहे तो कमी होईल, अन्यथा दिवसेंदिवस हा रोष वाढत चालेल। आमचा जो आजचा जो आंदोलन आहे तो अतिशय उग्र तयार झालेला आहे, कारण आम्हाला 10 ऑक्टोबर 2024चा जो GR शासनाने दिलेला होता, पण त्या GRची अंमलबजावणी झाली नाही। शिक्षक हा पूर्ण देशाचा भाग्यविधाता असतो, पण आज ह्या शिक्षकाची अशी दुर्दशा आहे की त्यांचंच भविष्य अंधारात गेलेलं आहे। मग आम्ही तरी काय करू, कारण आमचं पण पोटपाणी आहे आणि आमचे पोरं जे आहे ते पण रस्त्यावर आलेले आहेत आणि त्यामुळे आम्हाला सरकारला हीच विनंती करायची आहे की आम्हाला पण न्याय द्या। आम्ही शिक्षक आहोत, आम्ही देश घडवतो, तर आमचं पण भविष्य तुम्ही
अंधारात घालू नका आणि आम्हाला पण न्याय द्या। आंदोलनकारी शिक्षकों ने सरकार को चेतावनी दी है कि यदि उनकी मांगों को जल्द पूरा नहीं किया गया तो राज्यव्यापी उग्र आंदोलन किया जाएगा। अब देखना यह होगा कि आने वाले समय में सरकार देश के भविष्य निर्माताओं के बारे में वास्तव में कोई ठोस निर्णय लेती है या नहीं।